7 ऑगस्ट 2024 या दिवशी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे कुस्ती कॉम्पिटिशनमधून डिस्क्वालिफाय करण्यात येते आणि या एका घटनेची चर्चा भारतात नव्हे तर संपूर्ण जगात होऊ लागते। परंतु मला बोलायचे त्या विनेश फोगाट विषयी ज्यांच्यासोबत ही घटना घडली आणि ही न्यूज बाहेर आल्यानंतर अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रियांविषयी मला बोलायचं आहे। मित्रांनो, रेसलिंगमध्ये कुस्तीच्या मॅचेस या 2 दिवसांमध्ये होत असतात। पहिल्या दिवशी सलग 3 मॅचेस होतात आणि शेवटच्या दिवशी फायनल मॅच होत असते। विनेश फोगाट यांनी पहिल्या मॅचमध्ये सलग 14 वर्ष हारचं तोंड न पाहिलेल्या लगातार 82 मॅचेस अपराजित असलेल्या जपानच्या युसी साकीला 3-2 ने हरवलं। त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये 2018 ची वर्ल्ड चॅम्पियन, 2019 ची युरोपियन चॅम्पियन विजेता ओसाना लिवासला 7-5 ने हरवलं आणि सेमीफायनलमध्ये युसने इलिस गुजमेनला 5-0 ने शिकस्त दिली आणि भारतासाठी फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भारतासाठी सिल्वर मेडल पक्क करणाऱ्या त्या पहिल्या महिला कुस्तीपटू ठरल्या। याआधी 2016 मध्ये साक्षी मलिक यांनी भारतासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकले होते आणि तुम्हाला आठवण करून देतो, या दोघं त्याच खेळाडू आहेत त्या काही दिवसांआधी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप करत आंदोलन करत होती आणि त्यावेळेस हे बृजभूषण सिंह काय म्हणाले होते ऐका। इनकी कुश्ती खत्म हो चुकी है, अब ये कहीं मेडल लाने वाले नहीं। आज विनेशने आपला खेळ दाखवून असल्या लोकांच्या कानाखाली आवाज तर काढलेलाच आहे, पण फक्त 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे त्यांना कुस्ती कॉम्पिटिशनमधून डिस्क्वालिफाय केल्यानंतर आता गोल्ड तर नाही पण हक्काचं सिल्वर मेडलही मिळणार नाही। यावर अमेरिकन कुस्तीपटू जॉर्डन बेरोज असं म्हणतात की कुस्तीच्या नियमांमध्ये बदल करा आणि विनेशला सिल्वर मेडल द्या। या उलट भारतीय बॅडमिंटन स्टार प्लेयर सायना नेहवाल एनडीटीव्हीला दिल्या जाणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात की विनेश या काही पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळत नव्हत्या, म्हणून या चुकीची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घ्यायला हवी। मला वाटतं सायना नेहवाल, आपण एक स्पोर्ट प्लेअर आहात आणि अशा परिस्थितीत काय बोलावं याचं तरी भान आपण ठेवायला हवं होतं। पहिल्या दिवशी विनेश फोगाट यांचं वजन 49.90 किलो होतं आणि पहिल्या दिवसाच्या मॅचेस संपल्यानंतर रात्री त्यांचं वजन 52.7 किलो झालं। मग त्यांच्यासोबत असलेली फिटनेस टीम काय तिथे माशा मारण्यासाठी गेलेली होती? आणि शिवाय असं बोलण्याआधी सायना नेहवाल आपण एक लक्षात घ्यायला हवं होतं की त्यांनी हे वजन कमी करण्यासाठी किती प्रयत्न केलेले होते। त्यांना एवढं वजन कमी करण्यासाठी फक्त 12 तास मिळालेले होते। त्यासाठी त्यांनी रात्रभर स्विमिंग केली, रनिंग केली, पोटात अन्नाचा एक कण नाही गेला आणि इतक्यानेही वजन कमी नाही झालं तरी त्यांनी स्वतःच्या शरीरातलं ब्लड काढलं, अंगावरचे कपडे चेंज केले, केस कट केले, अजून काय करायला हवं होतं सायना तुमच्या मते? असो, अशीच एक टिप्पणी संसदमध्ये आपले खेळमंत्रीही करतात की आम्ही विनेशवर 70 लाख रुपये खर्च केले, जसे काही खेळमंत्रींनी आपल्या खिशातून हे पैसे खर्च केलेले होते। साधा हातात चेंडूही न पकडलेले मंत्री साहेब, ही वेळ होती का असं बोलून दाखवण्याची? म्हणजे त्या खेळाडूला वाटायला हवं की मी देशासाठी काहीच करू शकले नाही। पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला अनेक जण विनेश फोगाटला सपोर्टही करत आहेत, जसे की हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणतात की विनेश फोगाटचं स्वागत आम्ही एका मेडल जिंकलेल्या प्लेअर सारखंच करू आणि ज्या सुविधा एका मेडल जिंकलेल्या प्लेअरला दिल्या जातात त्याच सुविधा आम्ही विनेशलाही देऊ। खरंच विनेश फोगाट, गर्व आहे तुमच्यावर सगळ्या भारताला। शेवटी मोदी साहेबांना इतकाच प्रश्न आहे की तुमच्या बोलण्याने जर वॉर थांबू शकते तर तुमच्या बोलण्याने विनेशला पुन्हा ऑलिम्पिक खेळू दिली नाही जाऊ शकत का? शेवटी विनेश, तुमच्यासाठी अहमद फैज यांच्या शब्दात इतकंच की इतना भी गुमार न कर बेखबर अपनी जीत का, शहर में तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरी हार के है, चर्चे मेरी हार के है। मनपूर्वक धन्यवाद।